नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आज आपण एका खास विषयावर चर्चा करणार आहोत. खरं तर बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण अनेक आजारांना निमंत्रण देत चाललोय. सध्या आपल्या दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्रीपर्यंत आपण सतत मोबाईल, लॅपटॉप याचा वापर करत असतो. ऑफकोर्स आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे, पण त्याचा सतत वापर करणं आपल्या डोळ्यांसाठी किती हानिकारक आहे आणि लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरं लावू शकतं, याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यावर मार्गदर्शन घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे बदलती जीवनशैली आणि डोळ्यांचे आरोग्य. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर श्रीकांत वैद्य आणि डॉक्टर अमेय इंगवले. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. आणि प्रेक्षकांनो, या व्यतिरिक्त डॉक्टर उमंग गजरेवाल, डॉक्टर निखिल कंडुरवार, डॉक्टर कल्याण चोथे हे स्टुडिओमध्ये नाही आहेत, पण बाहेरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर चला तर आपण विषयाला सुरुवात करूयात, पण त्याआधी तज्ज्ञांची ओळख करून मी देते. डॉक्टर श्रीकांत वैद्य या डॉक्टरांविषयी सांगायला झालं तर डॉक्टर श्रीकांत वैद्य हे माणगाव येथील ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. वैद्य यांना नेत्ररोगशास्त्रात जवळपास 30 वर्षांचा अनुभव आहे. ते एक प्रसिद्ध मोतीबिंदू आणि काचबिंदू सर्जन आहेत. माणगाव, रायगड जिल्ह्यात त्यांचं सुसज्ज असं टर्चरी आय केअर हॉस्पिटल आहे. वैद्य यांनी हजारो शस्त्रक्रिया करून रायगड जिल्ह्यातील रुग्णांची वर्षानुवर्षे सेवा केलेली आहे. डॉक्टर अमेय इंगवले यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर अमेय इंगवले हे ठाण्यातील नेत्रतज्ञ आहेत. डॉक्टर हिरानंदानी इस्टेटजवळील द आय क्लिनिक नावाचे आय हॉस्पिटल आणि वसंत विहार ठाण्याजवळ द आय क्लिनिकचे ते ओनर आहेत. ते मोतीबिंदू शस्त्रक्रियेत पारंगत आहेत आणि ते ठाण्यातील अग्रगण्य कॉर्निया ट्रान्सप्लांट सर्जन आहेत. आता डॉक्टर उमंग गजरेवाल यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर उमंग गजरेवाल हे पुण्यातील विट्रिओरेटिनल सर्जन आहेत. त्यांचा या क्षेत्रात 16 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. यांचे MBBS पुण्यातील नामांकित BJ मेडिकल कॉलेज आणि ससून रुग्णालय तसेच डिप्लोमा इन ऑप्थॅल्मॉलॉजी हे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमधून झालेलं आहे. त्यांनी DNB इन ऑप्थॅल्मॉलॉजी आणि रेटिनल फेलोशिपचे शिक्षण भारतातील प्रसिद्ध अशा अरविंद आय हॉस्पिटल मदुराई येथून पूर्ण केलेलं आहे. वयानुसार येणारा मॅक्युलर डिजनरेशन, डायबेटिक रिटिनोपॅथी आणि रेटिनल डिटॅचमेंटमध्ये डॉक्टरांची उत्तम कामगिरी आहे. डॉक्टर निखिल कंडुरवार यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर निखिल हे नेत्रसेवा हॉस्पिटल नागपूरचे कॉर्निया आणि फॅको रिफ्रॅक्टिव्ह सर्जन आहेत. त्यांनी नारायण नेत्रालय, बेंगळुरू येथून फेलोशिप केलेली आहे. डॉक्टर निखिल यांनी आजपर्यंत 25,000हून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. डोळ्यांच्या पृष्ठभागाचे विकार आणि कोरड्या डोळ्यांच्या व्यवस्थापनात त्यांना विशेष रस आहे. डॉक्टर कल्याण चोथे यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. डॉक्टर कल्याण हे शिवम आय केअर सेंटर नाशिक येथे सल्लागार आहेत. त्यांनी इंग्लंडमधील ग्लासो येथून फेलोशिप केलेली आहे. डॉक्टर कल्याण यांनी एम्स दिल्ली आणि USA मध्ये प्रगत प्रशिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे. त्यांनी 10,000पेक्षा जास्त फॅको इमेल्सिफिकेशन मोतीबिंदू शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. डॉक्टर कल्याण हे पुणे आणि नाशिक येथील रुग्णालयांमध्ये भेट देणारे सल्लागार आहेत. चला तर वेळ वाया न घालवता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर निखिल कंदुरवार, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला तुमच्यापासून सुरुवात करायचा आहे की ड्राय आय म्हणजे काय आहे आणि हे कितपत कॉमन आहे? कारण का आपण बघतोय आजकाल मोबाईल, कम्प्युटरचा वापर जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे, जो की आपल्या डोळ्यांसाठी किती हानिकारक ठरू शकतो याविषयी सांगाल? ड्राय म्हणजे डोळ्यातील कोरडेपणा. आता हे कोरडे होण्याचे बरेच कारण आहेत. तर सध्या आपल्यासाठी कन्सर्नची जी गोष्ट आहे, काळजीची जी गोष्ट आहे, ती म्हणजे डायबिटीस, हायपरटेन्शन, हार्ट डिसीज याच्यापेक्षा जास्त प्रमाणात हे कॉमन होत चाललं आहे. आपण सगळेजण मोबाईलचा, स्क्रीनचा अतिवापर करतो आहे. मुख्यतः लॉकडाऊनपासून किंवा लॉकडाऊनच्या नंतरच्या काळापासून स्क्रीनचा वापर हा डबलपेक्षा जास्त वाढलेला आहे. त्याच्यामुळे डोळ्यावर जे दुष्परिणाम होत आहे, त्याच्यामध्ये आपल्याला डोळ्याला कोरडे वाटणे, डोळ्यात टोचल्यासारखं वाटणे, डोळ्याची आग होणे, डोळे लाल होणे अशा प्रकारचे लक्षणं दिसून येतात. आणि यालाच डिजिटल आय स्ट्रेन असं मेडिकल लँग्वेजमध्ये म्हटलं जातं. तर नवीन रिसर्चनुसार भारतातील व्यक्ती ॲव्हरेज हे 8 ते 9 तास स्क्रीन वापरतोय. 8 ते 9 तास हे खूप जास्त झाले आहे आपल्या डोळ्यासाठी. आणि 90% लोकं झोपताना मोबाईल बघतच झोपतात आहे. आणि अजून एक फिअरफुल सिम्प्टम ज्याला नोमोफोबिया म्हणतात. म्हणजे आपल्या जवळ जर मोबाईल नसेल तर अस्वस्थपणा जो वाटतो, की अरे मोबाईल कुठे गेलाय? तर ह्याच्यामुळे हे जे ॲडिक्शन आहे किती प्रमाणात आजच्या काळात वाढलं आहे हे कळून येतं. तर ह्या प्रकारे स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे जे डोळ्यावर दुष्परिणाम होत आहे त्याला ड्राय आयज म्हणतात. डॉक्टर कल्याण चोथे, ड्राय आय म्हणजे नेमकं काय आणि कोरडे डोळे किंवा डोळ्यांची अस्वस्थता निर्माण करणारे नेमके घटक, फॅक्टर्स कोणते आहेत याविषयी सांगाल?
ड्राय आय म्हणजे कोरडेपणा. आपल्या डोळ्याच्या पृष्ठभागावर एक पाण्याचा लेयर असतो आणि हा पाण्याच्या लेयरची क्वांटिटी कमी असल्यास किंवा त्याची क्वालिटी खराब असल्यास ड्राय आय संभवतो. ह्या पाण्याच्या लेयरद्वारे डोळ्याच्या पृष्ठभागाला निरोगी ठेवलं जातं व तसेच आपल्याला स्वच्छ प्रतिमा मिळते. या सर्व मध्ये कोरडेपणामुळे डिस्टर्बन्स सुरू होतो आणि पेशंटला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात. आपल्या डोळ्यावर जो पाण्याचा लेयर आहे त्याचे मुख्यत्वे 3 पार्ट असतात. सगळ्यात खाली म्युकस लेयर जो ह्या पाण्याला डोळ्याच्या पृष्ठभागाशी निगडीत ठेवतो व वरील पाण्याच्या लेयरच्या वरून जो तेलाचा लेयर असतो तो त्या पाण्याला टिकवून ठेवण्याचं काम करतो. यातल्या कुठल्याही भागामध्ये जर कुठल्याही प्रकारचा डिस्टर्बन्स झाला तर आपला कोरडेपणा संभवतो आणि या कोरडेपणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात. याची महत्वाची कारणं म्हणजे चुकीची जीवनशैली, खूप जास्त स्क्रीनचा वापर करणे, चुकीच्या पद्धतीने स्क्रीनचा वापर करणे, जास्तीत जास्त एसीचा वापर किंवा हीटर्सचा वापर, पॉल्युशन, खूप जास्त वाऱ्याचा डोळ्याशी संपर्क होणे, तसेच काही विशिष्ट हॉर्मोनल कंडिशन्स स्त्रियांमध्ये पोस्ट टाइम, तसेच डायबिटीस व ब्लड प्रेशरची काही औषधं या सर्व कारणांमुळे आपला कोरडेपणा होऊ शकतो आणि काही डोळ्यांच्या पृष्ठभागाच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर पण तात्पुरत्या प्रमाणात कोरडेपणा येऊ शकतो. डॉक्टर अमेय इंगवले, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की असा कोणताही वयोगट किंवा असं कोणतं फील्ड आहे ज्याचा यावर सर्वाधिक परिणाम होतो आणि सध्याच्या घडीला ही समस्या किती गंभीर आहे आणि याचं प्रमाण कसं वाढत चाललेलं आहे? स्क्रीन टाईम म्हणजे की मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप वगैरे या सगळ्याचं स्क्रीन टाईम कमी करणं फारच गरजेचं आहे. पण स्क्रीन टाईम वाढतच चाललं आहे. लहान मुलांमध्येच नाही, ॲडोलेसंट मुलांमध्ये म्हणजे की 12-15 वर्षाच्या मुलांमध्ये सुद्धा हे वाढत चाललं आहे. त्यावेळी 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, एंट्रन्स एक्झाम्स ह्याच्यासाठी अभ्यास करता येत नाही कारण त्यांना जास्त वेळ अभ्यासच करता येत नाही. अभ्यास करता करता त्यांच्या मनात असतं आता सोशल मीडिया आपण बघायला पाहिजे. दर 10-15 मिनिटांना सोशल मीडिया बघायची त्यांना गरज वाटत असते. जसे अजून जे मोठे लोक आहेत जे कामं करत आहेत, जॉब्समध्ये आहेत, जॉब्समध्ये सुद्धा दिवसभर लॅपटॉपकडे बघावं लागतं, दिवसभर मोबाईलकडे बघावं लागतं. त्यांनी डोळ्यावरती स्ट्रेन येतो, भरपूर त्रास होतो, डोकं दुखायला लागतं, डोळे कोरडे पडतात, डोळे उघडता पण येत नाहीत. घरी आल्या आल्या डोळे लाल झालेले असतात आणि डोळे साफ करावेसे वाटतात. फक्त हेच नाही, इवन वयस्कर लोक, जे जास्त वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा मोबाईलशिवाय हल्ली राहताच येत नाहीत. आम्ही इतके जे मोतीबिंदूचे ऑपरेशन करतो, ऑपरेशनच्या आधी पूर्वी पेशंट्स विचारायचे की ऑपरेशन केल्यानंतर मला लांबचं दिसेल का, मला जवळचं वाचता येईल का. हल्ली फक्त विचारतात मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर मला मोबाईल नीट दिसेल ना नक्की, एवढंच विचारतात. डॉक्टर श्रीकांत वैद्य, रुग्ण जेव्हा तुमच्या क्लिनिकमध्ये येतात तेव्हा ते कोणते प्रॉब्लेम फेस करत असतात आणि त्यांच्यामध्ये कोणती लक्षणं असतात याविषयी थोडक्यात सांगाल? जास्त करून ज्या रुग्णांमध्ये ड्रायनेस असतो किंवा स्क्रीनच्या वापरामुळे असेल किंवा वयोमानानुसार असेल, तर ज्यांना डोळ्याचा कोरडेपणा असतो किंवा ड्रायनेस असतो त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसून येतात. ते म्हणजे त्यांच्या तक्रारी अशा असतात की डोळे खूप चुरचुरतात, डोळ्यांची आगाग होते, जळजळ होते, लाईटकडे बघवत नाही, लाईट सहन होत नाही, डोळ्यांना खूप थकवा येतो किंवा डोळ्यामध्ये खुपतं, टोचतं काहीतरी. आणि जास्त करून दिवसभर स्क्रीन्सवरती काम सुरू केल्यानंतर हा त्रास दुपारनंतर किंवा संध्याकाळी हा त्रास जास्त करून वाढत जातो. काही पेशंट्समध्ये डोळ्यामध्ये चिकट स्त्राव येणं किंवा सकाळी रात्री झोपून सकाळी उठल्यानंतर डोळे उघडताना त्रास होणं, डोळे पटकन उघडत नाहीत किंवा डोळे उघडल्यानंतर डोळ्यांना खुपायला लागतं, अशा प्रकारच्या तक्रारी पण असतात. किंवा काही पेशंटमध्ये वॉटरिंग म्हणजे डोळ्यातनं पाणी जास्त येणं ही सुद्धा एक तक्रार असते. पण त्याचा मूळ जो प्रॉब्लेम असतो तो ड्रायनेसचा असतो, पण तक्रार असते ती वॉटरिंगची असते. तर साधारण या अशा प्रकारच्या सिम्पटम्स किंवा अशा प्रकारची लक्षणं घेऊन पेशंट्स येतात. तर डॉक्टर उमंग गाजरेवाल, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की डिजिटल स्क्रीन्समुळे आपल्या डोळ्यांना त्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्या कितपत घातकी असतात किंवा त्याच्यामुळे कोणते त्रास उद्भवू शकतात? डिजिटल स्क्रीनमुळे लोकांना कंटिन्यूअस बघायची सवय असते. तर सगळ्यात मोठा प्रश्न किंवा बेसिक प्रॉब्लेम इथे सुरू होतो की आपली जी ब्लिंक रेट असते ती कमी होऊन जाते. ब्लिंक रेट हे महत्वाचं काय आहे, तर डोळ्यात जो अश्रूचा थर असतो तो इक्वली डिस्ट्रीब्यूट किंवा पूर्णपणे पसरला पाहिजे, त्यासाठी ही ब्लिंक रेट महत्वाची असते. जेव्हा आपण ब्लिंक रेट कमी होतो, ते ब्लिंक रेट कमी झाल्यामुळे डोळ्यात ड्राय स्पॉट्स येतात, म्हणजे डोळ्यात काहीतरी आहे किंवा ऑन बॉडी सेन्सेशन, इरिटेशन्स, बर्निंग सेन्सेशन असे प्रकार सुरू होतात. आणि अजून दुसरं म्हणजे ह्या डिजिटल स्क्रीन हे एलईडी बेस्ड असतात. एलईडीला जास्त करून ब्लू लाईट एमिट होतात,
हे ब्लू लाईट सगळीकडे असतात, तुमच्या एलईडी बल्बमध्ये पण ब्लू लाईट असतात. बेसिक प्रॉब्लेम इथे असतो की प्रोलॉंग एक्सपोजर या ब्लू लाईटला हा हानिकारक असतो. कशा प्रकारे? तर ब्लू लाईट हे तुमच्या डोळ्यात जाताना टिअर फ्लेम्स किंवा कॉर्नियामध्ये जाताच ते फ्री रॅडिकल्स तयार करतात आणि त्याच्यामुळे ऑक्सिडेटिव्ह डॅमेज हा प्रकार येतो आणि डोळ्यात जे एपिथेलियल आहेत कॉर्नियल त्याला डॅमेज करतं. त्याच्यामुळे इन्फ्लेमेशन, डोळ्यात आगाग होणे, डोळे लालसर राहणे हा प्रकार असतो. दुसरं, डोळ्यात आतल्या बाजूला जाताना ते लेन्सला अब्झॉर्ब होतं. लेन्सला नाही अब्झॉर्ब झालं किंवा कमीत कमी झालं तर मागच्या पडद्याला, म्हणजे ज्याला आम्ही रेटिना म्हणतो, तिथे जाऊन ते प्रॉब्लेम करतात. तर काय, एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन असा म्हणून आजार असतो, त्याला ऍग्रिगेट करतात किंवा जास्त प्रमाणात होतात असे आढळले. दुसरं म्हणजे हे जे ब्लू लाईट्स आहेत ते तुमच्या मेंदूमध्ये मेलाटोनिन नावाचं रसायन असतं, ते कमी सिक्रेट करतं. मेलाटोनिन हा जनरली तुमच्या नॉर्मल कार्डिनल रिदम, ज्याला स्लीप सायकल म्हणतो आपण, त्याला मेंटेन करतं. तर मेलाटोनिन कमी झाल्यामुळे स्लीप डिस्टर्बन्स, मग इरिटेशन्स, मेमरी लॉस या सगळ्या प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे एकूण सगळं बघितलं तर ब्लिंक रेट आणि ब्लू लाईट हे दोन मेजर इश्यू आहेत तुमच्या लॉंग टर्म स्क्रीन मोबाईल बघण्यामध्ये. डॉक्टर निखिल कंदुरवार, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा अनुभव बद्दल जर सांगायचं झालं, तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात म्हणून विचारते की अशा कोणत्या चुका आहेत जे काही जण डेली रुटीनमध्ये करतात आणि त्यामुळे त्यांना डोळ्याचा त्रास होतो, तर त्याबद्दल थोडं आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन कराल? तर यामध्ये मी माझे 2 अनुभव सांगू शकतो. एक, जनरल लोकांना सगळ्यांना आपल्याला काय माहिती असावी, की आपल्या पापण्या लावण्याची एक रेट असतो. म्हणजे एका तासात, एका मिनिटामध्ये आपण 14 वेळा पापण्या लावतो. म्हणजे 5 ते 6 सेकंदला आपली पापणी लावते. आणि जेव्हा तुम्ही लक्ष द्या, एखादा व्यक्ती जेव्हा स्क्रीनवर काम करतोय किंवा आपण कॉम्प्युटरवर, मोबाईलवर काही बघतो आहे, हे पापण्या लावण्याचं प्रमाण कमी होतं. आपण 8-8, 10-10, 15 सेकंद पापणी लावत नाही. तर हा जो पापणी लावण्याचा रेट कमी झाला, त्याच्यामुळे अश्रू हे इव्हॅपोरेट होतात. वाफ त्याचे जे वाफ होऊन अश्रूचा कोरडेपणा तयार होतो आणि हा आर्टिफिशियल क्रिएटेड आहे. म्हणजे हा कुठला आजार नाही की जिथे अश्रू तुमचे कमी तयार होत आहे. पण डोळे आपण फाडून उघडे ठेवतो. त्यामुळे अश्रूचे अश्रूंची वाफ लवकर तयार होऊन ते अश्रू कोरडे पडतात. तर ह्याला टिअर फिल्म ब्रेकअप म्हणतात. तर ती टिअर फिल्म लवकर ब्रेक होते किंवा आपण डोळे जास्त फाडून ठेवतो, त्याच्यामुळे त्याला वेळ भेटतो आणि त्याच्यामुळे ती टिअर फिल्म ब्रेक झाल्यावर डोळ्यांची आग होणे, डोळे झोंबणे, डोळ्यात कोरडेपणा वाटणे, टोचल्यासारखं वाटणे असे सिम्प्टम येतात. छोट्या स्क्रीनवर मुख्यतः मोबाईलची जी छोटी स्क्रीन आहे ही जास्त हानिकारक असते मुलांसाठी मोठ्या स्क्रीनपेक्षा. आणि अशामुळे लहान मुलांमध्ये मायोपिया, चष्मा लागण्याचं जे प्रमाण आहे, शॉर्ट साइटेडनेस ज्याला म्हणतो आपण, त्याचं प्रमाण अतिशय जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. त्याच्यामुळे एका लिमिटच्या आत आपल्याला त्यांना तिथे थांबविणे फार गरजेचे झाले आहे. तर अशा प्रकारे लहान मुलांवर जे मोबाईलचे आणि स्क्रीनचे दुष्परिणाम होत आहेत ते अगदी टाळण्यायोग्य आहे आणि आपण तिथे कमीत कमी वापर करायला पाहिजे. डॉक्टर कल्याण, आणखी एक म्हणजे लाईफस्टाईल बिघडल्यामुळे जेव्हा ड्राय आयचा प्रॉब्लेम जाणवतो, त्यावर आता नेमक्या कोणत्या ट्रीटमेंट आहेत त्याविषयी आपल्या प्रेक्षकांना सांगाल? आरोग्यमय जीवनशैली स्वीकारणे, यासाठी स्क्रीनचा वापर गरज नसल्यास टाळणे किंवा तो कमीत कमी करणे. स्क्रीनचा वापर करताना काही महत्वाच्या सूचना आहेत, जसे स्क्रीन वरील कलर कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस कमीत कमी ठेवावा. स्क्रीन आपल्या डोळ्याच्या पासून 70 ते 80 सेंटीमीटर दूर ठेवावे. डोळ्याच्या लेवल पासून खाली आणि 15 डिग्री मागच्या बाजूला झुकलेले ठेवावे. स्क्रीनचा वापर करताना दर 5 सेकंदानंतर आपल्याला एकदा स्वतःला ब्लिंकिंग करण्याची स्वतःहून सवय लावायची. व हे सर्व करत असताना आपल्या डोळ्यासमोर सरळ एसीची हवा डोळ्याला लागत नाही ना, ह्याची पण आपण काळजी घ्यावी. त्याचबरोबर जीवनशैलीचा महत्वाचा भाग म्हणजे योग्य आहार. योग्य मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स बरोबरच ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्याला पुरेसे मिळतील, याही गोष्टीकडे आपल्या आहारात आपण लक्ष द्यायचंय. कारण ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आपल्या डोळ्याच्या कोरडेपणासाठी महत्वाचे असतात. त्यामुळे त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक आपण लक्ष द्यायचं. डोळ्याच्या पृष्ठभागावरील लिपिड लेअर कमी झाला, म्हणजे तेलग्रंथींचा लेअर कमी झाला, तर या तेलग्रंथींना ट्रीटमेंट देऊन दुरुस्ती केली जाते. तसेच जर पाण्याचा लेअर कमी असेल तर वेगवेगळ्या टाईपची टिअर सबस्टिट्यूट वापरले जातात, ज्यामुळे हा पाण्याचा लेअर सप्लिमेंट होऊन आपल्या डोळ्यावरील कोरडेपणा कमी होतो. आणि जर डोळ्याच्या पृष्ठभागावर जर काही खराबी असेल तर ती पण दुरुस्त केली जाते. म्हणजे योग्य त्या चाचण्या करून आपण कोरडेपणाचा प्रकार नेमका कुठला त्याप्रमाणे ट्रीटमेंट करतो. डॉक्टर रमेश, शाळेत जाणाऱ्या लहान मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तुम्ही कोणते चांगले उपाय किंवा टिप्स सुचवू शकाल? ते लहान मुलं आहेत. पहिली गोष्ट म्हणजे
जेवणाच्या वेळी मोबाईल स्क्रीन किंवा कुठली पण स्क्रीन दाखवायची नाही. दुसरी गोष्ट, जे टीनेजर्स आहेत, जे जरा मोठे मुलं आहेत, त्यांनी स्वतःचं डिसिप्लिन केलं पाहिजे आणि दिवसाला कदाचित सकाळी 15 मिनटं, मध्ये 15 मिनटं आणि रात्री 15 मिनटं स्वतःच ठेवायचे की हे 15 मिनटात मी सोशल मीडिया बघीन आणि इतर वेळी अभ्यास किंवा इतर गोष्टी करणार. तिसरी गोष्ट, पेरेंट्सनी, पालकांनी जितकं होईल तितकं मुलांना कमीत कमी एका स्पोर्ट्समध्ये टाकलं पाहिजे, जसं की क्रिकेट कोचिंग किंवा कुठलं पण फुटबॉल कोचिंग वगैरे. आणि निदान दिवसाचे 2 तास मुलांनी बाहेर काढले पाहिजेत, शक्यता स्पोर्ट्समध्ये. त्यांनी असं त्याच्यावरती रिसर्च पण भरपूर आहे की मिनिमम 2 तास बाहेरचा वेळ असेल तर मुलांचा नंबर सुद्धा इतका वाढत नाही. ओके. तर डॉक्टर उमंग, मला असं विचारायचं आहे की IT ऑफिसमध्ये जे काम करतात तर त्यांना तुम्ही काय सजेशन्स द्याल किंवा कोणत्या गोष्टी त्यांनी डेली रुटीनमध्ये फॉलो कराव्यात असं तुम्ही त्यांना सांगाल? ब्लिंक रेट, डोळ्याची उघडझाप व्हॉलेंटरीनी करावी. ठीक आहे, त्याच्यामुळे टीयर फिल्म्स प्रॉपरली स्प्रेड होऊन बर्निंग सेन्सेशन कमी होतील. दुसरं म्हणजे फ्रिक्वेंट ब्रेक घेत राहणं. म्हणजे काय, सिंपल रूल आहे 20-20-20. म्हणजे काय, दर 20 मिनिटाला 20 फुटावर 20 सेकंडसाठी बघणे. उदाहरणार्थ आपण लॅपटॉपवर बसलो आहे, बसल्या बसल्या लांब बघायचं 20 फुटावर फक्त 20 सेकंडसाठी आणि त्याच्यानंतर तुमच्या लॅपटॉपवर किंवा तुमच्या कामात परत कंटिन्यू करायचं. त्या ब्रेकमुळे काय होतं तर बेसिकली तुम्ही लॅपटॉपवर बघितल्यामुळे जर डोळ्याला ताण येतोय, जर मसल ताणले जातात ते रिलॅक्स होतात, डोळ्याची उघडझाप होते आणि त्यामुळे ऍट द एंड ऑफ द डे जो थकवा जाणवतोय, जो इरिटेशन जाणवतोय ते होणार नाही. दुसरं, मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचं स्क्रीन हे थोडंसं 10 to 15 डिग्रीज आय लेवलच्या खाली ठेवावा. त्याच्यानंतर AC किंवा फॅनचा वेंट, डायरेक्ट हवा तोंडावर येऊ नये, त्याचा काळजी घ्यायची, त्यामुळे ड्रायनेस होणार नाही. तिसरं म्हणजे हे जे ब्लू लाईट्स आहेत, ब्लू लाईट्स मध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज जे आपण बोललो होतो ते कमी करण्यासाठी अँटीऑक्सिडंट आहारामध्ये जास्त घेणे. उदाहरणार्थ पालेभाज्या, ते तुम्ही भाजी करून खाऊ शकता किंवा सूप किंवा सलाद मध्ये खाऊ शकता. दुसरं म्हणजे कॅरेट्स, म्हणजे गाजर, पपया, ऑरेंजेस हे आहारामध्ये जास्त ठेवा. तिसरं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज करणं, हा पण एक महत्वाचा पार्ट आला. डॉक्टर श्रीकांत, आता जाताना आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला थोडक्यात काय मेसेज द्यायचा आहे? डोळा किंवा दृष्टी ही अत्यंत महत्त्वाची आहे चांगल्या लाईफस्टाईलसाठी किंवा क्वालिटी ऑफ लाईफसाठी. तर डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी मी सांगेन की आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला पाहिजे. तो म्हणजे अनेक गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये आपलं डाएटसुद्धा महत्त्वाचं आहे, एस्पेशली ज्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत किंवा व्हिटॅमिन E, व्हिटॅमिन D या गोष्टी आहेत. अशा प्रकारचं डाएट म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स असतील, नट्स अँड बीन्स असतील, फिश असेल, ड्रायफ्रूट्स असतील, फ्रूट्समध्ये पपया, सायट्रस फ्रूट्स आहेत, ॲव्होकॅडो आहे. तर डाएट हे आपलं परिपूर्ण असायला पाहिजे आणि हे या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. पुरेशी झोप व्हायला पाहिजे. 6 ते 7 तास झोप ही अत्यंत महत्त्वाची आहे, कारण झोप कमी झाली तरी डोळ्याचा ड्रायनेस वाढतो. झोप चांगली होण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर झोपायच्या अगोदर निदान 2 तास अगोदर तरी बंद करायला पाहिजे, कारण नाहीतर मग सोशल मीडिया आपण जर झोपायला जाईपर्यंत जर आपण वापरत राहिलो तर आपल्या ब्रेनमध्ये जे मेलॅटोनिन म्हणून नावाचं केमिकल असतं त्याचं सिक्रेशन कमी होतं आणि मग त्याचा परिणाम झोपेवरती होतो. त्याचप्रमाणे गुड हायड्रेशन म्हणजे भरपूर 2 ते 3 लिटर पाणी पिणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. स्क्रीन टाईम च्या वेळेला घ्यायची काळजी हा एक विशेष विषय आहे. ते म्हणजे स्क्रीन टाईम, तुम्ही कॉम्प्युटर वापरत असाल किंवा मोबाईल वापरत असाल तर त्यावेळेला दर 20 मिनिटांनी तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे. ब्रेकच्या काळामध्ये डोळे पाण्यात धुणं, बाहेर जाऊन थोडा वेळ लांब बघणं किंवा डोळ्याला जेंटल मसाज करणं या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काम करत असताना आपण मॉनिटरकडे एकटक बघत राहतो, आपलं नॉर्मल ब्लिंकिंग म्हणजे पापण्यांची उघडझापी कमी होते आणि त्यामुळे हा ड्रायनेस वाढतो आणि थकवा जास्त येतो. बरोबर. तर त्याच्यामुळे काम करत असताना मध्ये मध्ये ब्लिंक करणं, टायपिंग करत असताना मध्ये मध्ये ब्लिंक करणं, पापण्यांची जाणीवपूर्वक उघडझाप करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही ड्रायनेसचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकता. अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नियमित डोळ्यांची तपासणी ठराविक वयांमध्ये 5व्या-6व्या वर्षी, जसं मुलाला वाचता यायला लागेल त्यावेळेला एकदा तपासणी व्हायला पाहिजे. मी काही त्रास नसताना नियमित ठराविक काही आजार असे असतात की ते ठराविक वयामध्ये होतात आणि त्यांना सुरुवातीला काही लक्षणं नसतात. ओके. तर ते 40व्या वर्षी काही तपासणी व्हायला पाहिजे, 60व्या वर्षी. तर नियमित आणि काही त्रास असेल त्यावेळेला नियमित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणं हे डोळ्याचं आरोग्य राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीने जर आपण लाईफस्टाईल चेंजेस केले तर बदलत्या जीवनशैलीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या डोळ्यांचं आरोग्य उत्तम राखता येईल
आणि बरोबर. आपले डोळे आपल्याला आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याला साथ देतील बरोबर. ह्याची मला खात्री आहे. अगदी तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे धन्यवाद. तर डॉक्टर श्रीकांत वैद्य, डॉक्टर अमय इंगवले, डॉक्टर उमंग गरजेवाल, डॉक्टर निखिल कंदुरवार आणि डॉक्टर कल्याण छोटे आपल्यासोबत होते. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. प्रेक्षकांना आयुष्य खूप सुंदर आहे आणि हे सुंदर आयुष्य, हे सुंदर जग पाहण्यासाठी डोळे निरोगी ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आपण सगळेच कामात बिझी असतो, पण त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. मोबाईलचा वापर प्रमाणात करा. सतत जे सुरू असतं आपलं मोबाईलवरचं स्क्रोलिंग ते कमी करा आणि डॉक्टरांनी ज्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायला सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच फॉलो करा. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.